मुख्यमंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो। याच्यावरती आहे ना आता आपलं प्रस्तावावरती चर्चा आहे ना 293 चालू केलं जरा एक मिनिट चला नाही बोला। त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायच्या आधी मी संरक्षण मागतो आणि आमदारांना विनंती करतो। नाही मी सदस्यांना विनंती करतो की सभागृहामध्ये समजा एखादा पत्र द्यायचं तर पत्र दिलं पाहिजे, पण सगळे इथे थांबतील तर ते सभागृहाच्या डिकोरममध्ये बसत नाही। त्यामुळे जरा सदस्यांनी देखील थोडं कॅप्टन तमिल चलवेन तुम्हाला डिकोरम मधलं काय समजलं नाही? अध्यक्ष महोदय, माननीय सुनील प्रभूजी हे मुख्यमंत्री काय डेकोरम? मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री पण आहेत। अध्यक्ष महोदय, काँग्रेस पक्षाचे सदस्य साजिद पठाण दोन मिनिटं सुनील। साजिद पठाण विधानसभेचे सदस्य आहेत। त्यांना बैष्णोई नावाच्या गुंडाकडून फोन आला। 20 कोटी रुपयाची 10 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली। अध्यक्ष महोदय, काल ते इथं मागणी करत होते, त्यांना आपण संधी देऊ शकलो नाही। माझी आपल्याला विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे। अत्यंत गंभीर प्रकरण आहे, त्याला डायरेक्ट थ्रेट आलेली असेल विधानसभा सदस्यांना आणि ते स्वतः सांगत असेल तर त्यांना आवश्यक ती सिक्युरिटी देणं आणि याचा छडा लावणं, याचा शोध घेणं हे काम लवकरात लवकर गृह खात्याने करावं ही विनंती। अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी सन्माननीय सदस्यांना थ्रेट आली मी त्या दिवशीच त्यांच्याशी फोनवर बोललो। लगेच त्यांना आपण सिक्युरिटी देखील दिली। मी स्वतः SP देखील बोललो आणि हा जो काही शुभम लोणकर हा जो काही बिष्णू गँगचा आहे हा अनेक लोकांना अशा प्रकारे धमक्यांचे फोन करतो आहे। याचं लोकेशन कुठेतरी बाहेर आहे, ते शोध तो कुठेतरी बसला असेल जिथे कुठे आहे त्यालाही शोधणं चाललेलं आहे। पण मी आश्वस्त करतो की सन्मान्य सदस्यांना कुठल्याही प्रकारे थ्रेट होऊ देणार नाही। त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे सगळे आदेश हे आपण निर्गमित केले आहेत। बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, धन्यवाद। खरं तर अध्यक्ष महोदय, मी 2009 सालापासून या सभागृहाचा सदस्य आहे आणि ज्या पद्धतीनं आपण अध्यक्ष झाल्यानंतर निरनिराळ्या या सदस्यांना संसदीय आयुधांच्या आधारे सभागृहामध्ये आपली बाजू मांडता आली आहे, मला वाटत नाही याच्यापूर्वीच्या अध्यक्षांची माफी मागून याच्यापूर्वी कधी कुठल्या अध्यक्षांनी अशी संधी दिली आहे। अध्यक्ष महोदय, ही प्रथा चालू राहिली पाहिजे। जास्तीत जास्त लक्षवेधी औचित्याच्या